राम राम मंडळी, प्रीती जॉल 85 या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। मी आहे तुमची होस्ट प्रीती। तर आज आपण एका नवीन ठिकाणाला भेट देणार आहोत। ते खूप मस्त असं निसर्गामध्ये आहे। मी जवळजवळ भरपूर शूट जे आता केलेले आहेत ते खूप उन्हामध्ये आणि खूप घामाघूम होऊन शूट केलेले आहेत तुमच्यासाठी। तर आज जरा थंडाव्यामध्ये शूट करायला जातोय। आज जरा वातावरण पण छान आहे बाहेर। चला बघूया कुठलं ठिकाण ते। नाही सरळ सरळ नक्की सरळ आहे ना? ओ तर मंडळी, आज आपण ज्या ठिकाणाला भेट द्यायला आलो आहोत ते आहे दत्त मंदिर गिरीज, वसई हिरा डोंगरी येथे। तर हे मंदिर असं डोंगरावर आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे। तिथून पूर्ण वसई, नालासोपारा आणि विरार याचा पूर्ण व्ह्यू दिसतो। तर चला आता आपण थोड्या वेळातच पोहोचूया या मंदिरामध्ये। आणि या मंदिराचे टायमिंग आणि त्याचबरोबर इथे काही इन्स्ट्रक्शन लिहून दिलेले आहेत, ते तुम्ही नक्की थोडं व्हिडिओ पॉज करून बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल। आणि इथे येण्यासाठी तुम्हाला जे लोकेशन आहे ते पूर्ण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवेन आणि त्याचबरोबर ॲड्रेसही मी पूर्णपणे देऊन ठेवेन तुम्हाला। तर तो जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेकआउट करा। आता पाहू शकता तुम्ही, आम्ही पोहोचलो आहोत आता गेटजवळ। आपण इथून आलो आणि इथे थोडीशी गाडी पार्किंगला जागा आहे, जास्त नाही आहे। आणि हा एक दत्त मंदिर हे असं आहे। पार्किंगसाठी गेट तर खोललेला नाही आहे, गेट खोलायला हवा आहे पार्किंगसाठीचा। मध्ये मध्ये थोडा पाऊस पडल्यामुळे सगळीकडे हिरवळ आणि एकदम शांत असं थंड वातावरण आहे इथे। तो आपण असतो ना, कसा किडा आहे, किडा पळाला तो। तिथे बस पण येत असणार त्याची। जी वृद्ध व्यक्ती आहेत ना, जर गाडी वरपर्यंत गेली तर खूप बरं होईल, पण प्लेन तर रस्ता आहे। काजूचं झाड आहे वाटतं, हे बघ काजूचं झाड आहे। अरे बघ काजू आहे इथे, वर आहे एकदम। पण दत्त मंदिराकडे जाण्याचा मार्ग। आय थिंक स्मारक आहे, पुढे जाऊ नको रे आता। काजूचं एवढं मोठं झाड आहे। नालासोपाऱ्याचं तुम्हाला मी आद्य शंकराचार्याचं जे मंदिर दाखवलं होतं त्याच्यात जराच पुढे आहे हे मंदिर। तर नालासोपारा जसं संपतं आणि वसई चालू होतं त्याच ठिकाणी हे मंदिर आहे। तर तुम्हाला मी पूर्ण लोकेशन आणि ॲड्रेस तर देऊन ठेवणारच आहे। हे मंदिर मला तरी वाटतं की जास्तीत जास्त 5 वर्ष झालेली आहेत या मंदिराला। अशा नालासोपारा या ठिकाणी अशी इतकी ही शांत आणि सुंदर जागा असू शकेल असं कोणीच इमॅजिन केलं नसेल। पण तुम्ही या मंदिराला नक्की भेट द्या, खूप सुंदर वातावरण आहे। पावसाळा नाही आहे अजून, तरी वातावरण बघू शकता तुम्ही, किती सुंदर आहे। आणि तिथे आपल्याला जायचं आहे आता। छान वाटतंय ना इथे।
तर आम्ही एवढंच चढून आलोय, थोडंसंच आहे, जास्त नाही चढायचं इथे. झाडं खूप मोठी आहे ना, मस्त एरिया आहे, किती मस्त वाटतं. थोडासा चढ आहे, मस्त आहे. काय दिसतंय मस्त दिसतंय ये इकडे. आता इथून आहे ना, हा उजव्या साईडला जातोय ना, हा पायऱ्यांचा रस्ता आहे. आणि हा जो समोर डाव्या साईडला दिसतोय हा थोडा स्लोप मार्ग आहे. तर या जाताना या मार्गाने आता आपण जाऊया स्लोप मार्गाने, आणि येताना आपण पायऱ्यांच्या मार्गाने येऊया. गजानन महाराजांची मूर्ती आहे इथे. ओम ग्रान दत्तात्रेयाय नमः. चला आता दत्तगुरूंचे दर्शन घेऊया. खूप छान आणि सुबक अशी दत्तात्रयाची मूर्ती आहे इथे. चला दर्शन घेऊया. जास्त मोठं मंदिर नाही आहे, पण तरी देखील खूप सुबक पद्धतीने या मंदिराची बांधणी केलेली आहे. खूप सुंदर पद्धतीचं बांधकाम या मंदिरामध्ये तुम्ही पाहू शकाल बाहेरच्या बाजूने.
हे लाकडी दरवाजे पाहू शकता, खूप सुंदर असे लाकडी दरवाजे आहेत. त्याला स्लोपने चढून आल्यामुळे थकवा आणि गर्दी लागली होती खूप. थोडा पडताना दिसतंय. एवढी गरमी होते पण पाऊस पडतोय. हे पावसात भिजू नको विभू, पावसात. कडीलिंबाचं झाड आहे आणि ते सोनू पाय चप्पल काढ, त्या साईडला काढ. आणि तिथे समुद्र दिसतोय, तुला दिसला का समुद्र? ते विहीर आहे खूप मोठी, इथे खूप मोठी विहीर आहे. या हा छान आहे ग. हो मस्त वाटतं ना हे. अरे हे बघ, कळंब बीच पण दिसतोय बा इथून. हे कळंब बीच वगैरे आहे तिथे. हे काय आहे काय कळत नाही या साईडला ना. हे दिसतंय ते इथून बीच पण दिसतोय. हा पूर्ण पुढे आहे तो बीच आहे. थोडंसं धुरकट वातावरण आहे त्याच्यामुळे दिसत नाही नीटचं. आता वातावरण आहे असं. आणि हे आहे मंदिर. तुमच्यासोबत पण तुमची जर मुलं आली असतील तर त्यांची काळजी इथे नक्कीच घ्या, कारण की कडा जी आहे तिथून खाली खूप स्लोप आहे. त्याचबरोबर ही विहीर पण होती ना, ती कळत असतं की तिथे विहीर आहे करून. त्याच्यामुळे ह्या दोन गोष्टीची नक्कीच काळजी घ्या, की मुलं इथे तिथे धावत असतात आणि त्याच्यामुळे तोल जाऊ शकतो. ही काही अशुभ घटना व्हावी नाही यासाठी मुलांचा हात सतत इथे पकडून ठेवा. या मंदिराबाबत काही माहिती मिळते का याच्यासाठी आम्ही भटजींची वाट बघत होतो. खूप वेळ वाट बघितली तरी कोणीच आलं नाही. त्यानंतर इथे खूप सारे भाविक येत होते दर्शनासाठी. पण आम्ही त्यांना सुद्धा विचारलं की इथल्या ह्या मंदिराबाबत काही तुम्हाला माहिती आहे का. उजव्या साईडने पायऱ्यांचा मार्ग आहे माहित होतं, पण त्यात आणि डाव्या साईडने येताना आले होते आमच्याकडे चढाव मार्ग असतं. त्यांच्याशी आम्ही बोललो तर ते बोलले की जवळजवळ 5 वर्षापूर्वी ह्या मंदिराची थोडी उभारणी करण्यात आली होती, हे त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकते. तर जर कोणाला इथे राहत असतील वसईमध्ये आणि त्यांना माहीत असेल हे मंदिर 5 वर्षाहूनही जुनं आहे तर ते नक्की मला कमेंटमध्ये कळवा. पण मला एवढं माहीत होतं की हे मंदिराची बांधणी जरी आधी झाली आहे तरी हा जो रस्ता तुम्ही बघू शकता, हा रस्ता आहे ना आताच 1 ते 1.5 वर्षामध्ये बांधण्यात आलेला आहे. आता मी जिथे उभी आहे तिथून तुम्ही हा स्लोप बघू शकता. त्यामुळे जर तुमच्यासोबत लहान मुलं असतील तर नक्कीच काळजी घ्या. हे आताच त्या मंदिराचं बांधकाम झालेलं आहे. थोडं कुंपणाचं पण काम झालेलं आहे. त्याच्या इथे पण आय थिंक जाळी लावायचं ह्यांचा काहीतरी विचार असू शकेल. हळूहळू काम होत असेल त्याच्यामुळे अजून जाळी लावलेली नाही. तर इथे आलात तर तेवढी काळजी घ्या. आणि हा असं कडेवर मी जिथे गेली आहे तिथे तुम्ही जाऊ नका, कारण की मी स्वतः उभी राहिलेली, मला खूप वेळ भीती वाटलेली. मी उतरली खाली आणि मग बाजूने शूट केलं बस. नाही ते पराक्रम नको म्हणून म्हटलं आपण शांतपणे खालूनच शूटिंग केलेली बरी. तर हे मंदिर तुम्हाला आता माहितीच पडलं आहे की कुठे आहे. हे हिरा डोंगरी वज्रगड इथे आहे. वसईपासून सुद्धा इथे बस येण्याची सोय असावी आणि रिक्षाने सुद्धा इथे चांगल्या प्रकारे येता येऊ शकतं. तसंच नालासोपाऱ्यावरून सुद्धा इथे येता येईल. या मार्गाने आपण आलो ना, इथे येण्यासाठी तुम्ही रिक्षा आणि बसचा दोन्ही वापर करू शकता. तर इथे निर्मळसाठी जी बस येते आय थिंक तीच बस इथे थोडी पुढे येत असेल. आता तुम्ही पाहताय ना, हा पायऱ्यांचा मार्ग आहे. इथून मी जो आता तुम्हाला दाखवते तो बघा, हा पायऱ्यांचा मार्ग आहे इथून येण्यासाठी.
जे दत्त मंदिर आहे हे नालासोपारा वेस्टवरून 7.5 किलोमीटर अंतरावर आहे आणि तसेच वसईवरून देखील हे मंदिर 7.5 किलोमीटर अंतरावर आहे. इथे रिक्षा दिसल्या होत्या मला की रिक्षा येतात. आम्ही रिक्षावाल्यांची चौकशी केली. त्यांनी आम्हाला काही चार्जेस वगैरे सांगितले नाही, पण तरी पण ते बोलले की इथे रिक्षा सहजतेने येते. इथे पायथ्याशी जसं आम्ही गाडी ठेवली खाली आणि तिथून वर आलो आम्ही चढत, तसं तुम्ही इथे या मंदिराशी येऊ शकता. मला तरी वाटतं या पावसाळ्यात हे मंदिर खूप छान दिसत असेल अजूनच, की आम्ही थोड्या वेळासाठी आलो होतो इथे, पण तरी पण तेव्हाच पाऊस आला आणि खूप छान वातावरण झालं होतं. मे संपून जस्ट जून स्टार्ट झाला आहे, पण मे महिन्यात सुद्धा काही ठिकाणी पाऊस पडला होता. तसंच अजूनही इथेही पाऊस पडतोय. कधी कधी इथे पडतो, कधी गावाला पडतो, असं काही काही ठिकाणी पाऊस पडतोय. माझ्या 2 चिवताईंना मी गप्प एका जागेवर बसा म्हणून सांगितलं होतं. चला आता त्यांना जाऊन बघूया काय करतायत त्या. हळूहळू मस्त पावसाळी वातावरण चाललंय. छान वाटतंय बघा. चला आता बाहेर पडूया. आपल्याला कुठे डस्टबिन भेटला की टाकूया त्यामध्ये. चला चला आता या छानशा मंदिरातून आपण निरोप घेऊया. आपण जाऊया पायऱ्यांनी. नजारा बघत जाऊया आपण मस्त पायऱ्यांनी. हळूया. पळू नका, पळू नका. पळलं तर तोंडावर पडणार. हा असं एवढं चढण नाहीये खरं बघायला गेलं तर. आपल्याला वाटत होतं जास्त चढण वाटलं. पण ह्या वाटेने आलो, जाताना ह्या वाटेने गेलो आणि इथून पायऱ्या आहेत. चला रो दीदीचा हात पकड. तिला आता इथेच ठेवून जाऊया. थांब, मस्ती करते जाम. बघूया. चाफ्याचं बाळा, जास्वंदी नाही, चाफा. इथे नाही ग चाफ्याचं. कोणाच्या हातातून पडलं असेल टाकून दे. काय नाही, बाजूला ठेव. गौरी चावी काढून ठेव गाडीची. पूर्वा नाही, हा धावायचं नाही आहे.
या गेटच्या समोर बस स्टॉप असल्याचं कळलं. इथे 119 नंबरची बस येते. या बस स्टॉपचं नाव आहे दत्तनगर. पण आता ही वसईवरून येते की नालासोपारा हे थोडं कन्फर्म नव्हतं. सो सॉरी, ही माहिती तुम्हाला मी देऊ शकत नाही की अयोग्य माहिती देणं तितकं चुकीचं आहे. सो तुम्ही इथे रिक्षाने येऊ शकता, एवढं मी तुम्हाला कन्फर्म सांगू शकते की तुम्ही रिक्षाने इथे येऊ शकता. त्याचबरोबर इथे बस आहे. फक्त जर तुम्ही बस आली तर त्यांना विचारा की 119 नंबरची बस इथे येते का, एवढंच. स्टेशनला आणणार एवढं कन्फर्म करा, वसई किंवा नालासोपाऱ्यावरून. तर चला मंडळी, आय होप आजचा हा छान असा दत्त मंदिर गिरीज हा व्हिडिओ तुम्हाला वसईमधला आवडलाच असेल. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलवर जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमच्यासाठी अजून नवीन व्हिडिओ आलेले आहेत. त्याचबरोबर तुम्हाला माहीत असेल तर सांगू इच्छिते मी तुम्हाला की नालासोपारामध्ये सुद्धा एक स्तूप आहे. आता ह्या पुढे जो व्हिडिओ येणार आहे तो त्या स्तूपाचा व्हिडिओ आहे. सो बघायला विसरू नका. त्याचबरोबर आपण त्रिमूर्ती आणि 3 मंदिर, ह्या मंदिराचा कन्फ्युजन जो झालेला आहे सर्व लोकांना, त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे. त्याचबरोबर